नेते विजय नाहटा यांनी आज नवी मुंबईच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत बैठक संपन्न केली। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर, महिला जिल्हा संघटक सरोज पाटील, उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी, रोहिदास पाटील, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या आयुक्तांना निवेदन देऊन मांडल्या। आयुक्तांनी देखील त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत त्या लवकरच सोडू असे सांगितले। यामध्ये शिक्षण, गार्डन, कामगारांच्या वेतनाचा प्रश्न, भूखंड हस्तांतरण असे विविध विषयावर चर्चा करण्यात आली। यांच्याशी शिवसेनेच्या वतीनं आमच्या विविध पदाधिकारी, नगरसेवक, माजी कार्यकर्ते, नागरिक यांच्या वतीनं सुमारे 2 तास चर्चा करण्यात आली। आणि चर्चेमध्ये याच्यापूर्वी 8 दिवसापूर्वी त्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्ही येत आहोत। आमच्या कार्यकर्त्यांची जी कामं होती त्यांच्याशी विचारणा करून लेखी स्वरूपामध्ये सगळी पत्र त्यांना आज आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहेत। आमचे सगळे माजी नगरसेवक, पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख या कार्यक्रमासाठी, या भेटीसाठी त्या ठिकाणी हजर होते। आणि त्याच्यामध्ये अनेक विषय होते, म्हणजे वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे विषय होते। म्हणजे सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर ब्रिज खाली सुशोभीकरण करणं, किंवा त्या ठिकाणी रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यावर साऊंड बॅरियर बसवणं, वेगवेगळ्या कुलकर्णी साहेबांचे जे वॉर्ड आहेत 68, 69, 70, 73 त्या ठिकाणची सर्व सार्वजनिक सुविधेची कामं होती, त्या कामासंदर्भामध्ये चर्चा झाली। त्यानंतर तिथं सुतार गार्डन आहे जे कोणाला तरी MIDCने विकलं होतं, ती जागा ताब्यात घेण्यासाठी आम्ही माननीय आयुक्तांना त्या ठिकाणी विनंती केली। आमचे अविनाश जाधव नावाचे जे पदाधिकारी आहेत, सानपाड्यामधली त्यांची सोसायटी लगतची जी कामं आहेत, लाईनचे खांब असतील, पेवर ब्लॉक असतील, यासंबंधी चर्चा झाली। त्यानंतर विविध जे आमच्या युनियन आहेत किंवा आमच्याबरोबर जे काम करतात कर्मचारी, मग ते मल्टीपर्पज वर्कर असतील, NMMTचे कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील, या सगळ्यांना कायमस्वरूपी करणं, त्यांच्या पगारामध्ये वाढ करणं, त्यांच्या ज्या रजा वगैरे आहे, आरोग्याविषयी ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा झालं। ऐरोली भागातून चौगुले साहेब होते आणि त्यांचे सगळे सहकारी आमचे त्या ठिकाणचे होते। बऱ्याच ठिकाणी नाल्याचं पिचिंग करणं किंवा नाले सिमेंट कॉन्क्रीटनी कव्हर करून त्याच्यावर पार्किंग करणं, अशा प्रकारचे विषय होते। काही व्यक्तिगत स्वरूपाच्या मागण्या होत्या। त्याच्यानंतर काही टीचर्स आहेत जे 15-15 वर्षापासून काम करत आहेत, त्यांना कायम करण्याच्या दृष्टीने, या सगळ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर काम चालू आहे सिरियसली, परंतु त्याच्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळे अहवाल ते घेतात, पूर्ण माहिती मागवून घेतात। तर ती माहिती सगळी पाठवण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा झाली। आरोग्याचे काही विषय होते, दवाखान्यांचे विषय होते, त्याच्या अनुषंगाने या कार्यकर्त्यांनी साहेबांना प्रत्येकाने सूचना दिली आणि त्यांनी सगळ्यांनाच वेळ दिला। त्याच्यानंतर काही वैयक्तिक बदल्यांची कामं होती, ज्यांना बरीच वर्ष झालेली आहेत किंवा तक्रारी आहेत, त्याच्याबद्दल होती। आमच्या शिरवणीच्या ज्ञानेश्वर सुतारांचे जलकुंभामध्ये कर्मचारी नेमण्यासंबंधीचा विषय होता। काही ठिकाणी प्रशांत पाटील आमचे नगरसेवक आहेत घनसोलीचे, तर त्यांच्या ठिकाणी शाळेचं कंपाऊंड वॉल बांधणे, अशी विविध प्रकारची कामं होती। आणि प्रत्येक जो कोणी आलेला होता अर्जदार, नगरसेवक, पदाधिकारी यांनी स्वतः कमिशनरना प्रत्येक काम समजून सांगितलं, त्यांनी प्रायोरिटी विचारली आणि त्या प्रायोरिटीप्रमाणे काम करायचं त्यांनी ठरवलं। आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमच्या कामासाठी एक वेगळा आम्हाला नोडल ऑफिसर द्या। तर त्यांनी सांगितलं की याच्यापूर्वी देखील माननीय CM साहेबांनी जे 17 कोटी रुपये दिले होते त्याची कामं त्यांनी मार्गी लावलीत आणि सगळी जी कामं आहेत गरजेची, ती गरजेची कामं ताबडतोब प्रायोरिटीने आम्ही करून घेऊ। आणखी साधारण 1 महिन्याने त्यांची भेट घेऊन त्याचा आम्ही आढावा घेऊ। पण आज खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली, खूप त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला। त्यांच्या काही अडचणी होत्या त्याही मला आता व्यक्तिगत त्यांनी अडचणी सांगितल्या, काही कामं करता काय येत नाहीत। त्याच्यामुळे आजची मीटिंग मला वाटतं आमच्या शिवसेनेसाठी खूप उपयुक्त झाली आणि कार्यकर्त्यांचंही समाधान। नाही, ही प्रोसेस आहे, सगळीच कामं आज सुरू केली आणि उद्या संपली असं होत नाही, प्रोसेस असते आणि नेहमी लोकप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं। आणि एखादा अधिकारी करत नसेल तर त्याच्यावर ते अंकुश कसा आणायचा त्याची आम्हाला कल्पना असते। या ठिकाणचा मलाही 4 वर्षाचा अनुभव असल्यामुळं कुणाकडून काम कसं करून घ्यायची त्याचा आम्हाला अनुभव आहे आणि अडचणी आम्हाला माहीत असतात। उगाच आमचं करूनच द्या न होणारं काम असं आम्ही आग्रह धरत नाही।
त्यामुळे सगळी कामं मार्गी लागतील. डॉक्टर साहब 3 बड़े मुद्दे थे. एक तो ऑलरेडी वो जमीन बेच दी गई, आपने उस पर चर्चा की. दूसरा मुद्दा था अभी नहीं, तक एक पहले उसका ही मैं जवाब देता हूँ. हाँ, yes. सुतार गार्डन करके हमारे कुलकर्णी साहब थे वहाँ पे, उन्होंने करीबन 2 करोड़ कारपोरेशन के खर्चा करके वहाँ शौचालय बनवाया, कंपाउंड वॉल बनवाई, उसके बाद बच्चों के लिए वहाँ खेलने वगैरह किए, गार्डन बनवाया, और वो ज़मीन MIDC ने एक आदमी को बेच दी. उसने काम चालू कर दिया. तो तुरंत सुरेश साहब हमारे पास आए और हम लोग CM साहब के पास गए. CM साहब ने 10 सेकंड के अंदर उसके ऊपर स्टे दे दिया और MIDC को बोला गया कि वो आदमी को दूसरी ज़मीन दे दो. दूसरा प्लॉट उसको देने की प्रोसेस चालू हो गई है. अभी ये ज़मीन महापालिका के पास रहेगी. और आज हमने कमिश्नर को बोला कि उसका जो आपने एग्रीमेंट नहीं रिन्यू किया वो रिन्यू करवा लो, तो वो रिन्यू करवा लेंगे. ये मुद्दा मैंने उठवाया. आज मैं सानपाड़ा के स्कूल में हमारी तरफ से, शिवसेना की तरफ से नोटबुक का डिस्ट्रीब्यूशन करने गया था. वहाँ टीचर्स ने मुझे बताया कि अभी तक बच्चों को यूनिफॉर्म, शूज, सॉक्स, रेनकोट और नोटबुक्स नहीं मिली. तो मैंने साहब को बोला, उन्होंने 10 लोगों का क्या बोलते हैं, उन्होंने लेटर ऑफ इंटेंट लिया है और बोले 1 महीने के अंदर सबको ये सब चीज़ें मिलेंगी. थोड़ा सिस्टम में नीचे ऊपर हुआ था, डायरेक्ट बेनिफिट जो बैंक में जा रहा था उस सिस्टम में कुछ डिफेक्ट था, इसलिए उन्होंने बोला 1-2-3 हफ्ते के अंदर ये सब काम खत्म होता. तीसरा एक काम मुद्दा था कि NMMT में बहुत 1300 के आसपास कर्मचारी हैं जो टेम्परेरी हैं और उनमें से अधिकांश लोग रिटायर हो रहे हैं, लेकिन आज तक उनके जो परमानेंट करने की प्रक्रिया है महानगर पालिका ने रोक कर रखी है. जबकि ऐसा कहना महानगर पालिका का इसमें सुप्रीम कोर्ट के आदेशों की अवमानना होगी. रूल तो यही कह रहा है कि जो टेम्परेरी है उनको परमानेंट किया जाए. उस मामले में CM साहब ने रिपोर्ट मांगी है, तीनों काडर की मांगी है, और हमने वही आज आपके सामने कमिश्नर को बताया कि आप फैक्चुअल रिपोर्ट भेज दीजिए. वहाँ क्या निर्णय लेना वो CM साहब लेंगे. तो वो बोले हम फैक्चुअल. मैं बोला नेगेटिव मत भेजिए, पॉजिटिव मत भेजिए. जो फैक्ट्स आप पुटअप करिए, हम साहब को क्या बोलना बोल के हम उनको कन्विंस करें. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेंसह, प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई.